नमस्कार. मी आज तुम्हाला रानभाजी बनवून दाखवणार आहे. अगदी झटपट मोजक्या साहित्यामध्ये चवदार अशी ही भाजी आहे. ही भाजी आपण हरभऱ्याची शेतातून अशी खुडून आणलेली आहे. ती आता आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने बनवायची आहे ते बघूयात. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये ह्या लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे मी, त्या तोडून टाकायच्या आहेत, कुस्करून टाकायच्या. आता ही हरभऱ्याची भाजी जी आहे ती आपल्याला न धुता बनवायची आहे, कारण ना माझी आई अजिबात ही भाजी धुत नाही. खुडून आणली की फक्त अशी झटकून घ्यायची, म्हणजे कारण आपण ही ताजी ताजी भाजी शेतातून खुडून आणलेली असते. जर तुम्ही मार्केटमधून किंवा बाजारातून विकत आणली तर नक्की धुवून घ्या. आता या कढईमध्ये आपण लाल मिरची आणि थोडासा कोथिंबीर टाकून ही झटकलेली भाजी टाकायची आहे हरभऱ्याची. छान मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि एक पाण्याचा हात मारून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची, त्यामुळे या भाजीला अशी अप्रतिम चव येते. तर पाण्याचा हात मारून घेतला की झाकण ठेवून द्यायचं आणि थोडा वेळ ही वाफू द्यायची. मीठ नंतर टाकायचं आहे, लगेचच टाकायचं नाही, कारण ही भाजी सुरुवातीला खूप मोठी दिसते, म्हणजे जास्त प्रमाणात दिसते आणि नंतर मग कमी होते. तर बघा, इथे भाजी परतल्याच्या नंतर मीठ आणि हळद टाकायची. थोडंसं लाल पावडर म्हणजे लाल मिरची पावडरसुद्धा टाकायची आहे, कारण आपण लाल मिरचीसुद्धा टाकलेली आहे, त्या अंदाजे मिरची टाकायची. आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे. भाजी खाण्यासाठी तयार होते. अप्रतिम लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत. नक्की खाऊन बघा. कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह.